पावसाळ्याचे दिवस होते आणि मला माझ्या बहिणीला भेटायला जयपूरला जायचं होतं. अंजली दीदीच्या लग्नाला 2 महिने झाले होते. खरं तर ती आपल्या सासरी खूप आनंदी होती. विकास जिजाजींसोबत त्यांचं लग्न झालं होतं. जिजाजींचा स्वतःचा व्यवसाय होता, पण ते बहुतेक वेळ आपल्या फॅक्टरीतच घालवायचे. यामुळे अंजली दीदी त्यांच्यावर थोडी नाराज राहायची. लग्न झाल्यावर पतीने पत्नीला नाराज राहायची. वास्तवात ही गोष्ट खरी आहे. पत्नीला पूर्ण प्रेम आणि लक्ष मिळायला हवं. कारण लग्नानंतर प्रत्येक स्त्रीच्या अनेक भावनिक गरजा असतात. जर पती त्या पूर्ण करत नसेल तर पत्नीला खूप अडचणी येतात. मग ती कुठेतरी दुसऱ्या कोणाच्या शोधात निघून जाते. पण माझी अ, अंजली दीदी तशी नव्हती. लग्नानंतर जेव्हा जेव्हा आमची बोलणी व्हायची ती आनंदी तर असायची, पण मला नेहमी असं म्हणायची, "पवन, तुझा जिजाजी मला आवडतच नाहीत, प्रेम करतच नाहीत. माहीत नाही त्यांच्या मनात काय आहे. इथे पैशाची काही त्रास नाही, पण त्यांचं मन नेहमी कामातच अडकलेलं राहतं. रात्री उशिरा येतात, कधी-कधी तर 2 दिवसांपर्यंत घरी येतच नाहीत." दीदी असं म्हणायची तेव्हा मला जिजाजींवर खूप राग यायचा. असे कसे आहेत ते? माझी अंजली दीदी तर खूप सुंदर आहे. आम्ही दोघं कॉलेजमध्ये एकत्र जात होतो. ती मला म्हणायची, "पवन भाऊ, तू पहा, मला तुझ्यावर एवढा प्रेम आहे की तुझ्याशिवाय कॉलेजला जायचंही मन करत नाही." एकदा असं घडलं होतं. खूप पाऊस पडत होता. मी कॉलेजला जाऊ शकलो नाही, तर तिनंही कॉलेज सोडून दिलं. म्हणू लागली, "आज मीही जाणार नाही. आज घरीच राहीन." खरं तर आई-वडील कुठेतरी गेले होते. त्यामुळे आम्ही दोघं घरी होतो. मला थोडा डोकेदुखी होत होता आणि पाऊस पडत होता. मी विचार केला की आज कॉलेजला जाणार नाही. तेव्हा दीदी म्हणू लागली, "जेव्हा तू जाणार नाहीस, तेव्हा मी जाऊन काय करणार?" त्या दिवशी आम्ही दिवसभर घरीच बंद राहिलो. कारण बाहेर खूप पाऊस होता, कुठेही जाता येणार नव्हतं. पण म्हणतात की जेव्हा घरात भाऊ-बहीण असतात, तेव्हा प्रेम तर होतंच. आम्ही दोघं प्रेमाच्या गोष्टी करू लागलो. आम्ही खूप गेम्स खेळत होतो. कॉम्प्युटरवर गेम्स खेळू लागलो. मग या दरम्यान तिनं मला आपल्या मनाची गोष्ट सांगितली. कारण मी तिला विचारलं होतं की तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे? कोणाला आवडलं आहे? तेव्हा तिनं म्हटलं, "असं काही नाही. मी तर तुलाच प्रेम करते. तुलाच मित्र म्हणून मानते." पहिल्यांदा तिनं मला आपल्या मनाची गोष्ट सांगितली होती की तिला कोणी मुलगा आवडत नाही. पण मी पूर्णपणे आनंदी ठेवलं होतं. कारण मला माहीत होतं की दीदी कधीही खोटं बोलत नाही. ती खूप आनंदी झाली होती. दुसऱ्याच दिवशी हवामान चांगलं झालं, तर आम्ही दोघं कॉलेजला गेलो. या रीतीनं दीदी माझ्यावर खूप प्रेम करायची आणि मीही तिच्यावर खूप प्रेम करायचो. पण म्हणतात की लग्नानंतर भाऊ-बहिणीच्या नात्यातही बदल येतो. कारण बहीण आपल्या पतीसोबत व्यस्त होते जाते. पण माझी दीदी तशी नव्हती, कारण विकास जिजाजी तिला वेळ देतच नव्हते. ना प्रेम, ना प्रेमाच्या गोष्टी, ना वेळ. हनीमूनलाही ती जाऊ शकली नव्हती, कारण जिजाजींकडे वेळच नव्हता. लग्नाला काही दिवस गेले. तेव्हा एकदा मी माझ्या दीदीला भेटायला जयपूरला गेलो. खूप छान वाटलं, कारण जयपूर खूप मोठं शहर आहे. पिंक सिटी म्हणून ते खूप प्रसिद्ध आहे. दीदीच्या घरी 3 दिवस राहिलो. पण जिजाजी माझ्यासमोर तर फक्त एकदाच घरी आले होते. तरीही त्यांचं घर खूप मोठं होतं. मला वेगळं रूम देण्यात आलं होतं. पण मी दीदीला म्हटलं, "यार, मी वेगळं कुठे राहू? तू माझ्यासोबत येऊन राहा." तर 2 दिवस ती माझ्यासोबतच माझ्या बेडरूममध्ये राहिली. कारण मला माहीत होतं की मी दीदीला भेटायला आलो आहे. जेव्हा भेटलो आहे, तर संधीचा फायदा घ्यायला हवा. मनाची प्रत्येक गोष्ट मी तिच्यासोबत करायचो. मग मी तिला विचारलं की "जिजाजी कसे आहेत? तुला प्रेम का करत नाहीत? कुठेतरी त्यांचा बाहेर कोणाशी संबंध तर नाही ना?" तेव्हा दीदी म्हणू लागली, "नाही, असं काही नाही. पण माझ्या मते ते असं काही नाही. त्यांना या गोष्टीत थोडीही आवड नाही." "पण पवन यार, तू माझा भाऊ आहेस. तुला तर आपल्या मनाच्या फीलिंग्स सांगू शकते. तुला माहीत आहे की लग्नानंतर प्रेम तर गरजेचं आहे. कोणीतरी आपलं असायला हवं, ज्याला मी प्रेम देऊ शकेन, ज्याच्यासोबत मनाची प्रत्येक गोष्ट शेअर करू शकेन. कारण कोणीतरी असायला हवं असं." मी समजून घेतलं होतं, पण त्यावेळी मी दीदीला आनंदी ठेवलं होतं. मग मी तिला समजावलं, "अरे यार, शक्य आहे की जिजाजी काही वेळाने बदलतील. त्यांच्या मनातही प्रेम जागृत होईल." दीदी आनंदी तर होती, पण म्हणू लागली, "तू मध्ये-मध्ये येत राहा, मला बरं वाटेल." मी म्हटलं, "हो, मी येत राहीन." आम्ही चंदीगडमध्ये राहत होतो. चंदीगडहून जयपूर खूप दूर आहे. मग मी दीदीला म्हटलं, "जर गरज पडली तर मी येऊन जाईन." त्यानंतर मी घरी आलो होतो. पण पुढे पावसाळ्याचं मोसम आलं. तेव्हा दीदीनं फोन केला की "चल यार, तू मला इथून घेऊन जा. मी माहेरी राहीन. काही दिवस तिथे राहून येईन. चंदीगडमध्ये राहायचं आहे." तर मी जयपूरला गेलो. आमच्या गाडीवर आम्ही जयपूरहून परत येत होतो. मी दीदीला सांगितलं होतं की "उद्या चला." दीदी म्हणू लागली,
"नाही यार, मला इथे राहायचं नाही." तर मी म्हटलं, "जसं तुझं मर्जी." तर आम्ही परत येत होतो. रस्त्यावर खूप वादळ तुफान सुरू झालं. तेव्हा रस्त्यावर दीदीनं म्हटलं, "चल यार, एका हॉटेलमध्ये थांबू या कारण असं वादळ तुफानात तू गाडी कशी चालवशील?" वास्तवात मी गाडी चालवण्यात एक्सपर्ट होतो. कोणतीही गाडी मी चालवू शकत होतो. पण वादळ तुफानात जोखीम घ्यायची नाही. त्यामुळे आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो. थोडी थंडी वाटू लागली होती कारण पाऊस खूप वाढला होता. हॉटेलमध्ये आम्ही एकच रूम घेतली होती. दीदी खूप आनंदी होती. मी तिला पूर्ण प्रेम दिलं होतं. मी तिला विचारलं, "दीदी, आता जिजाजींमध्ये काही बदल आला आहे?" तेव्हा तिनं म्हटलं, "अरे नाही यार, असं काही नाही. जर असं असतं तर मी तुला घेऊन इथे का येईन?" ती आनंदी होती आणि मला माहीत होतं की दीदी काय म्हणते. मग मी तिच्यासोबत मनाची प्रत्येक गोष्ट शेअर केली. मी तिला विचारलं की "जिजाजी खरंच तुला प्रेम करतात का नाही?" तेव्हा तिनं म्हटलं, "नाही यार, असं काही नाही. माझं मन तर त्यांच्यासोबत राहायचं नाही. विचार करत आहे की काही जॉब सुरू करू." मी म्हटलं, "अरे, तुला तर जयपूरमध्ये राहावं लागेल कारण आत्ताच लग्न झालं आहे." तेव्हा तिनं म्हटलं, "याला लग्न म्हणत नाही रे." कोणी याला लग्न म्हणू शकेल? बस आम्ही 2 शरीरही एक झालो नाही. हो, 7 फेऱ्या तर झाल्या. त्यांनी मला आपल्या घरी बोलावून घेतलं, पण लग्न याला म्हणत नाही. लग्न तेव्हा म्हणतात जेव्हा 2 शरीरांचं मिलन होते, 2 आत्म्यांचं मिलन होते. आपसात प्रेम असतं, तेव्हाच लग्न होते. एकमेकांच्या फिलिंग्स समजतात. माझी काय गरज आहे हे त्यांना माहीतच नाही. बस पैशानं काही होत नाही. फक्त पैसा हा जीवनाची सर्वात मोठी गरज नाही. मला प्रेम हवं आहे, असं म्हणून दीदी रडू लागली. मला माहीत होतं की दीदीनं ही गोष्ट खूप मनाशी घेतली होती. मी तिच्या मनाची गोष्ट वाचून घेतली होती. तिच्या फिलिंग्स मी समजू लागलो होतो की खरंच ती खूप निराश आहे, रडत होती. मी तिला गळ्यात घालून शांत केलं. मग मी तिला आनंदी केलं होतं. आपल्या गोष्टी सांगून, मनाच्या गोष्टी सांगून, हास्य मजाक करून, आपलं काम करून तिला आनंदी केलं होतं. ती खूप आनंदी झाली होती. रात्री उशिरा आम्ही झोपलो होतो. मग दुसऱ्या दिवशी पाहिलं तरही खूप पाऊस होता. वादळ तुफान चालू होतं. त्या रात्रीही आम्ही हॉटेलमध्ये राहिलो. दिवसभर आम्ही हॉटेलमध्ये राहिलो कारण बाहेर पडण्याचं हवामान नव्हतं. फक्त 3 दिवसांनी आम्ही तिथून निघालो होतो. मग त्यापर्यंत दीदीचा मूड ताजा झाला होता. ती आनंदी होती आणि मला माहीत होतं की दीदी आनंदी का आहे? कारण मी तिच्यासोबत होतो. आता मी तिच्या होतो. आता मी तिच्यासोबत होतो आणि तो तिला प्रेम करत नाही. कारण इथे मी तिच्या सोबत होतो आणि मी तिला पुरंदीगडला आलो होतो. आई-वडील आनंदी झाले की दीदी आली आहे. मग आम्ही दोघं बाहेर फिरायला जात, मस्ती करत, मौज-मस्ती करत. 5-7 दिवस आम्ही असंच घालवले. दीदीचा मूड पूर्णपणे ठीक झाला होता. मग मी आपल्या कामाला जाऊ लागलो. कारण जॉब तर मी करतच होतो. दररोज रजा घेता येत नाही. मग एका रात्री दीदी माझ्या बेडरूममध्ये आली. म्हणू लागली, "अरे यार, मनाची गोष्ट सांगते. तू मला इथे काही जॉब लावून दे. जॉब करेन तर बस सगळं सेट होईल. मग इथे तर मी पडून आहे. इथल्या प्रत्येक जागेची मला माहिती आहे. इथलं मला सगळं माहीत आहे. इथे जॉब करेन तर आनंदी राहीन. पण तुझ्यावर अवलंबून राहणार नाही." मग मी तिला म्हटलं, "अरे माझी जान, तू माझी दीदी आहेस. माझी बहीण आहेस. अवलंबून राहण्याची गोष्टच नाही. जे माझ्याकडे आहे तेवढं तुझंच आहे. वास्तवात आई-वडील तुला एवढा प्रेम करतात. मीही तुला प्रेम करतो." असं म्हणून मी तिला प्रेम दिलं होतं. ती म्हणू लागली, "नाही, ती गोष्ट नाही. मला माहीत आहे की तू मला प्रेम करतोस. मीही तुला प्रेम करते. पण यार, जीवन चालवायचं आहे. जॉब तर करावाच लागेल." मग मी तिला म्हटलं, "मी तुला जॉब करू देणार नाही. एवढा प्रेम असूनही जर मी तुला जॉब करू दिलं तर प्रेमाचा काय फायदा? तू घरी राहा. संध्याकाळी माझ्यासोबत फिरायला जा. जसं मर्जी तसं वेळ घालव. हो, टाईमपास करायचा आहे. माझ्या ऑफिसमध्ये येत राहा. दोघं बसू, मस्ती करू, गोष्टी करू. कारण माझ्या ऑफिसमध्ये दुसरं कोणी नसतं. माझं जास्त काम तर नसतं." दीदी म्हणू लागली, "हो, ही गोष्ट तर खरी आहे. बाकी तू माझ्यासोबत क्लब चालव यार." दीदीनं मला असं म्हटलं तर मी म्हटलं, "हो, नक्की चालू." मग ती आनंदी होती. दुसऱ्या सकाळी आम्ही प्रोग्राम बनवला होता की एकदा कसौली फिरून येऊ. डोंगराळ भाग आहे, हिल स्टेशन आहे. आम्ही दुसऱ्या सकाळी प्लॅन करून 3-4 दिवसांसाठी कसौलीला गेलो होतो. ती खूप आनंदी होती. वाटतं माझं लग्न तर झालं आहे, पण हनीमून झालं नाही. काही हरकत नाही, तू माझ्यासोबत आहेस. मला हेच आनंद आहे. कोणीतरी आहे जे प्रेम करतं. मी म्हटलं, "अरे यार, मी नेहमी तुला प्रेम करत राहीन." मला आठवतं की त्यावेळी रात्रीचे वाजले होते. कारण आम्हाला खूप वेळ गेला होता. मग ती म्हणू लागली, "जेव्हा तुझं लग्न होईल, तेव्हा तर तुझं ते प्रेम राहणार नाही.
तेव्हा मी म्हटलं, "मी लग्न करणारच नाही." असं म्हणून मी तिला गळ्यात घालून घेतलं. ती म्हणू लागली, "नाही, मी असं तर म्हणत नाही." पण मला माहीत होतं की मला तिची पूर्ण काळजी घ्यायची आहे. कारण जिजाजींनी ते काम केलं होतं, जे कोणी करत नाही. त्यानंतर आम्ही 3 दिवसांनी घरी परत आलो होतो. ती आनंदी होती आणि मला पूर्ण प्रेम तिनं दिलं होतं. आई-वडिलांना खूप आनंद झाला होता की मी अंजलीला खूप प्रेम करतो. मी एका वेळी बसून विचार केला, की यावेळी अंजली दीदीला विकास जिजाजींची काहीही आठवण येत नाही. माझ्यासाठी हा प्लस पॉइंट होता. कारण जर तिने त्यांना आठवलं तर खूप दुःखी होईल, निराश होईल. मग आई-वडीलही काळजीत पडतील. पण मला हे चांगलं वाटलं, की चला तिने त्यांना विसरून गेली आहे. आता दीदी इथे आल्याला 4 महिने झाले आहेत. जिजाजींचा कोणी फोन आला नाही आणि अंजली दीदीही त्यांना फोन करत नाही. कारण दीदी माझ्यासोबत आनंदी आहे. आयरन दीदी ला सोबत आनंदी आहे. आणि मला वास्तवात ती पूर्ण प्रेम देते. आमच्यात भाऊ-बहिणीत खूप प्रेम आहे. समजूतदारपणा चांगला असायला हवा. मग जीवनातील प्रत्येक आनंद आम्ही कोणालाही देऊ शकतो. वास्तवात मी हे समजून घेतलं होतं, की लग्नानंतर प्रत्येक माणसाला सुख मिळतंच असं नाही. लग्नानंतर अनेकदा अडचणीही जीवनात येतात. जसं की दीदीच्या जीवनात अडचणी आल्या होत्या. आपली बनवून घेतलं होतं. ती आनंदी होती. आणि मला या गोष्टीची सर्वात मोठी आनंद होता, की दीदीच्या अडचणी मी नेहमीसाठी दूर करून टाकल्या होत्या. आता तर ती आमच्यासोबत राहते आणि नेहमी इथेच राहील. पण या सगळ्यातून मला एक गोष्ट समजली, की लग्न हे दोघांच्या प्रेमावर, वेळेवर आणि एकमेकांच्या भावनांवर टिकतं. जर पती-पत्नी एकमेकांना पुरेसा वेळ आणि लक्ष देत नसतील, तर नातं ताणतणावात सापडतं. दीदीला मी भावनिक आधार दिला, पण खरी जबाबदारी दोघांचीच असते, की आपल्या नात्यात प्रेम आणि समजूतदारपणा ठेवावा.